नमस्कार, मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करत आहे। चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत भरलेली वांगी बनवायची आहेत आपल्याला ही रेसिपी। तर बघा, व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा। तुमची रेसिपी कशी झाली हेही कमेंटद्वारे मला नक्की सांगा। तर बघा, आपण वांगी घेतलेले सगळे छोट्या आकाराची वांगी घेतलेले स्वच्छ धुवून बघा, आपण आता 1 वाटी शेंगदाणे आहेत ना, ते छान लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपण शेंगदाणे भाजून घेतले। त्यानंतर आपण खोबरं घेणार आहोत थोडंसं, तर तेही आपण भाजून घेऊया। आता आपण वांगी घेतलेली आहेत स्वच्छ धुवून, शेंगदाणे, त्याच्यानंतर खोबरं, लसूण आणि आपण एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे। तर आता आपण वांगी आहे ना कट करून घेऊयात। वांगी ना ह्या पद्धतीने कट करायची, म्हणजे ते शिजताना ना लवकर शिजतात। बघा, आता आपण ते मीठ टाकणार आहोत वांग्यांमध्ये। त्याच्यानंतर आता आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत। शेंगदाणे घालून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये, त्यानंतर खोबरं, लसूण आणि आल्याचा तुकडा, अर्धा चमचा जिरं, 2 चमचे तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धणे पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर। आता हे मिक्सरला वाटून घेऊया। जास्त जाडसर ठेवायचं नाहीये आपल्याला, थोडं बारीकच करायचं हे। आता आपण बघा, वांग्यांना ना मीठ लावून घेऊया आतून। त्यानंतर आता आपण हे मिक्सरला वाटून घेतलेलं आता आपण वाटप जे आहे वांग्यांमध्ये भरणार आहोत। वरतून थोडीशी कोथिंबीर आहे ना, ती घालूया त्यामध्ये। आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं आणि आता वांग्यांमध्ये हे पूर्ण दाबून दाबून प्रेस करून आपल्याला हे मसाला भरवून घ्यायचा आहे। या पद्धतीने बघा, सगळी वांगी आपण आता भरून घेऊयात। कढई गरम झाली, त्यामध्ये तेल घालूया। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालणार आहोत अर्धा चमचा, आणि त्यानंतर आपण कढीपत्ता घालून घेणार आहोत। कढीपत्ता हा छान क्रिस्पी होऊ द्यायचा। त्यानंतर आता आपण एक एक वांगी आहे ना, त्या ह्या पद्धतीने ठेवून घेणार आहोत। अशा पद्धतीने ठेवला ना, तर मग देठाकडनं जो भाग असतो ना, तो पटकन शिजण्यास मदत होते। आता वरतून आपण थोडंसं वांग्यांवरती तेल घालणार आहोत। झाकण ठेवूया आणि झाकणावरती पाणी घालून घेऊया। 20 ते 25 मिनिटं आपण हे शिजवून घेणार आहोत। रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स पण करा। तर भेट बघा, आपली भरली वांगी आहेत ना, रेडी आहे। तर भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत। तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा, खुश राहा आणि तुम्ही घरी रेसिपी नक्की ट्राय करा। तुमची रेसिपी कशी झाली हेही मला कमेंटद्वारे नक्की सांगा। तोपर्यंत धन्यवाद।